माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आपण आपला मागचा जे व्हिडिओ होता त्याच्यामध्ये जे श्लोक क्रमांक 89 आहे आणि 90 पाहिलं होतं आणि त्याच्यामध्ये काय संदेश दिलेला आहे आणि त्या श्लोकांचा अर्थ काय आहे हे समजण्याचा प्रयत्न केला होता. वास्तविक पाहता आपण बघत आहोत जे पवित्र ग्रंथ आहे कुराण मजीद, त्यामधलं जे 2 क्रमांकाचा अध्याय आहे सूर्य बकरा, त्याच्यामधले श्लोक आणि त्यांचा अर्थ आणि संदेश. तर जे श्लोक क्रमांक 89 आहे त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की त्याच्यामधून आपल्याला हे शिकायला मिळतं की सत्य जे आहे म्हणजे ओळखलेल्या सत्याला नाकारणे हे सर्वात धोकादायक गुमराही आहे. आणि जे श्लोक क्रमांक 90 आहे ते आपल्याला शिकवते की द्वेष जे आहे म्हणजे द्वेष जो असतो तर तो सर्वात त्याचा परिणाम काय होतो आणि त्याच्यामुळे आपल्याला अल्लाहचे यातना किंवा अजाब जे आहे ते सोसावे लागतात. आता आपल्याला तर यापूर्वी एक गोष्ट की जर तुम्ही आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला आओ कुरान समझे सबस्क्राईब करून टाका, जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओज मिळत राहतील. आता आपल्याला आजच्या व्हिडिओत पाहायचं आहे जे श्लोक क्रमांक 91 आहे, 92 आणि 93. तर श्लोक क्रमांक 91 जे आहे त्याचा अर्थ आहे की हे जे आहे 91 अल्लाहने सांगितले आणि जेव्हा त्यांना सांगितले जाते की त्यांना म्हणजे बनी इस्राईल जे होते म्हणजे याकूब अलैहिस्सलामच्या पुत्रांना अल्लाहने जे अवतरित केले आहे त्यावर ईमान ठेवा, तेव्हा ते म्हणतात आम्ही फक्त त्याच गोष्टींवर ईमान ठेवतो जे आमच्यावर अवतरित झाली आहे आणि त्यानंतर आलेल्या कुरानला नाकारतात, जरी ती सत्य आहे आणि त्यांच्याजवळ असलेल्या ग्रंथाची पुष्टी करणारा आहे. हे नबी, तुम्ही सांगा, जर तुम्ही खरे इमानदार असाल तर मग तुम्ही पूर्वी अल्लाहच्या पैगंबरांना का मारले किंवा त्यांची हत्या का केली. आता या श्लोकाशी निगडित जे हदीस आहेत पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लमचे की पैगंबरांनी फरमाविले की यहुदी मला अल्लाहचा पैगंबर असल्याचे ओळखत होते जसे ते आपल्या मुलांना ओळखतात, पण मत्सर म्हणजे द्वेषामुळे त्यांनी नकार दिला. म्हणजे जसं एखादा माणूस आपल्या म्हणजे पुत्राला, बाळाला किंवा पुत्राला कितीही गर्दी असली आणि म्हणजे कितीही लाखो लोक असले तरीही तो एकदम सोप्या रीती आपल्या मुलाला ओळखतो त्या गर्दीत. तसं हे जे यहुदी लोक होते ते त्यांच्या पुस्तकात म्हणजे त्यांचं जे ग्रंथ होतं तौरात त्याच्यामध्ये जे निशाण्या दिल्या होते पैगंबर मोहम्मदच्या येण्याचे, तर त्याच्यावरून त्यांना माहीत होतं की हा व्यक्ती तोच आहे म्हणजे शेवटचं पैगंबर ज्याच्याबद्दल त्यांच्या पुस्तकात दिलेलं आहे. तरीही जाणून बुजून ते काय करत होते, फक्त त्यांना हे द्वेष होता की या पैगंबराला दुसऱ्या बहुतेक पैगंबरांसारखं बनी इस्राईलच्या ऐवजी बनी इस्माईल मध्ये का पाठवलं गेलं अल्लाहकडून. तर समस्या त्यांच्या ज्ञानाची नव्हे तर हृदयातील मत्सर आणि अहंकाराची होती.
आता आपल्याला पाहायचं आहे आता हे जे श्लोक क्रमांक 91 आहे, तर त्याच्याशी निगडीत 6व्यांचं जे जीवनातील घटना आहे की हजरत अब्दुल्ला बिन सलाम रदियल्लाहु ताला अन्हु ते यहुदी विद्वान होते. जेव्हा त्यांनी पैगंबर यांना पाहिले तेव्हा म्हणाले, हा चेहरा खोटारड्या माणसाचा असू शकत नाही. त्यांनी लगेच इस्लाम स्वीकारलं, कारण सत्य ओळखून त्यांनी हट्ट केली नाही. आता या श्लोकाशी आजचं जे म्हणजे हा श्लोक आपल्याला आजच्या जीवनाशी आपण कसं या श्लोकाला जोडू शकतो, तर आजही लोक म्हणतात आम्ही फक्त आमचीच परंपरा मानतो, दुसरं काही आम्ही मानत नाही. म्हणजे ते अल्लाहच्या पवित्र ग्रंथाला सुद्धा मानत नाही. ते सोडून ते स्वतःच्या जे त्यांचे पूर्वज होते त्यांच्या परंपरेला मानतात. आणि मग ते म्हणतात की आमचंच गट बरोबर आहे. म्हणजे वेगवेगळे जे गट आहेत त्याच्यामध्ये बाकीचे गट खोटे आहेत, आमचंच गट बरोबर आहे. तर हा जो श्लोक आहे तो आपल्याला शिकवतो की सत्य ओळखूनही नाकारणे हे सर्वात मोठे नुकसान आहे. आता आपल्याला बघायचं आहे श्लोक क्रमांक 92. आता या श्लोकाचा अर्थ आहे, आणि नक्कीच मूसा अलैहिस्सलाम तुमच्याकडे स्पष्ट निशाण्या घेऊन आले, तरीही तुम्ही त्यांच्या नंतर वासराला म्हणजे बछड्याला काय केलं, पूज्य बनवले आणि तुम्ही अत्याचारी ठरलात. म्हणजे आपण याच्या आधी सुद्धा मागच्या व्हिडिओजमध्ये बघितलं होतं की जे श्लोक क्रमांक 50 ते 55च्या दरम्यान आपण बघितलं होतं की कसं मूसा अलैहिस्सलाम जेव्हा कोहे तूरवर गेले होते 40 दिवस, आणि तिथे मग त्यांना तौरात ही पुस्तक अल्लाहकडून देण्यात आली. तर जेव्हा मूसा अलैहिस्सलाम तिकडे गेले होते, तर एका सामरी नावाच्या जादूगाराने काय केलं, लोकांना त्यांचं म्हणजे मार्गभ्रष्ट केलं की आता मूसा अलैहिस्सलाम परत येणार नाही. त्यांनी काय केलं, एक वासरं बनवलं आणि लोकांना त्या वासऱ्याच्या पूजेमध्ये म्हणजे टाकलं. आता या श्लोकाशी निगडीत जे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लमची हदीस आहे, त्यांनी पैगंबरांनी फरमावले, सर्वात मोठा अन्याय म्हणजे अल्लाहसोबत कोणाला भागीदार ठरवणे, म्हणजे शिर्क करणे. आणि हा जो वाईट काम आहे, म्हणजे इस्लाममध्ये जर आपण बघितलं तर जेवढे वाईट काम आहे त्याच्यामध्ये सर्वात वाईट काम जे आहे किंवा सर्वात मोठा जे पाप आहे तो अल्लाहसोबत कोणाला भागीदार बनवणे म्हणजे शिर्क करणे आहे. ही हदीस सही बुखारीमध्ये आहे. वासराची पूजा म्हणजे उघड शिर्क होतं. आता या श्लोकाशी निगडीत 6व्यांच्या जीवनातील उदाहरण हजरत उमर रझियल्लाहु ताला अन्हु म्हणतात, इस्लामपूर्व काळ आम्ही दगडांचे देव बनवत असो आणि भूक लागली की त्यांनाच खाऊन टाकत असो. म्हणजे जेव्हा हजरत उमर यांनी इस्लाम कबूल केलं नव्हतं तेव्हाची गोष्ट आहे ही. आता आजच्या जगाशी
तर इस्लामने सहाव्यांना काय केलं, शिर्कच्या गुलामीतून पूर्ण मुक्त केले. आता आजच्या जीवनाशी आपण या श्लोकाला कसं जोडू शकतो? आज लोक वासराची पूजा करत नाहीत, पण पैशांची पूजा, प्रतिष्ठेची पूजा, इच्छांची किंवा नफ्साची पूजा, हे सगळे आजच्या वासरातील किंवा आजच्या काळातील वासरं आहेत असं आपण म्हणू शकतो. आता श्लोक क्रमांक 93चा अर्थ आहे, आणि जेव्हा आम्ही तुमच्याकडून पक्का करार घेतला आणि तुमच्यावर तूर पर्वत उभा केला आणि सांगितलं आम्ही जे दिले आहे ते घट्ट पकडा आणि ऐका. म्हणजे तौरात जी दिली होती त्यांना, बनी इस्राईलला, यहुदींना, तर त्याच्या प्रत्येक आज्ञेचं पालन करा. कारण हे लोक काय करायचे की जे आदेश सोपे आहे त्यांच्यावर त्याचं पालन करायचे, आणि जे काही बाकीचे आहे अवघड त्यांना सोडून द्यायचे. तर त्यांना म्हणण्यात आलं की घट्ट पकडा, म्हणजे प्रत्येक आदेशाचं पालन करा आणि ऐका. जेव्हा त्यांनी म्हटले आम्ही ऐकले पण पाळले नाही, आणि त्यांच्या इन्कारामुळे त्यांच्या हृदयात वासराची मोहिनी भरली. तर आपल्याला आता या श्लोकाशी निगडीत जे हदीस आहे, रसूलुल्लाहने फरमावले की शरीरात एक मांसाचा तुकडा आहे, तो सुधारला तर संपूर्ण शरीर सुधारतो, आणि तो म्हणजे हृदय आहे. हृदय बिघडले की अंमल कृती सुद्धा बिघडते. आता सहाव्यांची अंमल करण्याची पद्धत, सहावी म्हणतात आम्ही कुराणच्या 10 आयती शिकायचो, पहिले त्यावर अंमल करायची, मग पुढे जायची. हे होते खरे समीना आणि आताना. आता आजच्या जगाशी आपण या श्लोकाला कसं जोडू शकतो? आज आपली अवस्था ऐकतो पण अंमल करत नाही, कुराण वाचतो पण बदल नाही. हीच ती अवस्था आहे, आम्ही ऐकले पण पाळले नाही. तर आजसाठी संक्षिप्त संदेश सारांश हे आहे की 91 मधून मत्सर्व अहंकार आणि धडा सत्य स्वीकारण्याची धैर्य, 92 मधून मुख्य दोष जे आहे शिर्क आहे, आणि आजचा धडा अल्लाखेरीज सर्व गुलामगिरी नाकारणे, 93 हृदयाचा आजार हे मुख्य दोष आहे, आणि आजचा धडा आहे की समीना वाताना अंगीकरणे. तर अशा प्रकारे आपण आज हे बघितलं. पुढचे श्लोक आणि त्यांचा अर्थ आणि संदेश आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. आज आपण इथे थांबू.